नमस्कार मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी आज खूप खास उपाय घेऊन आलो आहोत. चाफ्याच्या चिकाचा स्किनवरील जुन्या जखमा भरून काढण्यासाठी उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अंगावर, चेहरा सोडून इतर कोणत्याही ठिकाणी तुम्ही हा उपाय करू शकता. चेहरा सोडून चेहऱ्यावर हा उपाय करायचा नाही. काही चट्टे असल्यास ते 99% जाणारच, 99% काही 200% जाणारच, याची आम्ही हमी देतो. तसेच बेंड झाल्यावर सलग 3 दिवस तो चीक लावल्यास त्यावर बेंड झालेल्या जागेवर बेंडसारखे रोग बरे होतात. बेंड म्हणजे काय? लहान पोळी येते, ती मोठी होती, ती टणक होती, नंतर ती पिकते, नंतर ती फुटते, त्यातून घाण बाहेर पडते, पच बाहेर पडतो, पू बाहेर पडतो, त्याला बेंड म्हणतात. ठीक आहे, तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आणि हा उपाय तुम्ही याआधी कधी केला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. खास करूसारखे रोग चुटकीसरशी गायब होतात. पाठीवर आलेल्या पुरळ, पुळ्या, पुटकुळ्या ह्या चिकाच्या अगदी स्पर्शाने निघून जातात. हा चीक लावून झाल्यावर हात चांगले साबण लावून धुवावेत आणि मगच त्या हातांचा वापर इतर गोष्टींसाठी करावा. कारण हा चीक जर चुकूनही तुमच्या केसांत लागला तर तिथले केस गायब होतील, हे लक्षात घ्या. पण असे नाही की केस पुन्हा येणार नाहीत. येतात, ते आपोआपच येतात. पण मग काळजी घ्यावी की गरज नसलेल्या ठिकाणी हा चीक लागता कामा नयेत. अन्यथा त्याचे परिणाम ही तसेच असतात. एखादी वनस्पती जितकी चांगली तितकीच घातकही असते. लहान मुलांनी हिचा वापर करू नयेत. 18 वर्ष पूर्ण असेल तरच ते वापरावेत. मी तुम्हाला लिहून देतो की तुमच्या शरीरावर कशाचाही निशाण असू द्यात, अगदी जुन्या जखमांचे निशाण देखील हा चीक काढून टाकतो. लक्षात घ्या. काही पुरळ येऊन चट्टे आले असतील त्या जागेवर तर ते चट्टे ही चुटकीत गायब होतात. लक्षात घ्या. हा उपाय कसा करायचा? हा आयुर्वेदिक उपाय आम्ही आमच्या अनुभवावरून सांगतो आहे. बाकी तुम्ही तुमच्या जबाबदारीवर आणि विचारसरणीनुसार वापर करायचा की नाही, तुमच्या जबाबदारीवर ठरवावेत. आम्ही याची हमी देतो की हा उपाय गावठी आणि खूप रामबाण आहे. फक्त लहान मुलांनी आणि गरोदर महिलांनी याचा वापर करणे कटाक्षाने टाळावेच. हा उपाय तुम्हाला दिवसातून फक्त एकदा करायचा आहे. जर तुम्हाला जास्त त्रास असेल, जास्त पुरळ असेल, जास्त खास खरूज असतील किंवा जास्त बेंड असतील तर तुम्ही 2दा याचा उपाय करू शकता. तो चीक इतर चिकाप्रमाणे नाही आहे बरं का. तो चीक इतर चिकाप्रमाणे साचून राहत नाही. तो चीक लगेच गायब होतो, लिक्विडप्रमाणे असतो. काढल्याबरोबर तुम्हाला तो रोगाच्या जागेवर लावायचा आहे, अन्यथा तो उडून जातो. तसेच हा चीक लावला तर हात लगेच साबण लावून धुवून काढावेत. चुकून तोंडात, नाकात, कानात अथवा डोळे, केस इतर ठिकाणी लावू नयेत. त्याने तेथील जागेतील आधीची स्किन काढून टाकतो तो चीक. तिथे नवीन स्किन येते त्यामुळे चुकूनही केसांना जर हात लागला तर केस जातील त्या ठिकाणचे. पण काही दिवसांनी केस येतीलही परत. घाबरून जायचं नाही. पण कधी कधी येणारही नाहीत, कारण तुमच्या बॉडीतल्या सेल्सवर अवलंबून असतं. त्यामुळे काळजीपूर्वक वापर करावा. वापरताना रोग असलेल्याच ठिकाणी वनस्पतीचा जो काही चाफ्याचा चीक आहे तो वापरायचा आहे आपल्याला. हात धुतल्यानंतरच इतर कामे करावीत. नको तिथे त्याचा वापर करू नयेत. चुकीचा वापर हा चुकीच्या पद्धतीनेच काम करतो. त्यामुळे तुम्ही म्हणाल की याने नवीन स्किन येते. आधीची स्किन जाऊन डोळ्यांखाली झालेले काही वर्तुळे ही याने येतील, असे गैरसमज करून घेऊ नका. जो उपाय ज्या गोष्टीसाठी सांगितला त्याच गोष्टीसाठी करा.
असे नाही मित्रांनो. कारण तुम्ही जर ते डोळ्यांखाली जर अप्लाय केलं तर त्याने साईड इफेक्ट होतील, लक्षात घ्या. चेहऱ्यावर याचा वापर चुकूनही करायचा नाही आहे. कान, नाक, डोळे, तोंड यांची काळजी घेणे. चुकून हात तोंडात घालू नये, अन्यथा त्याचे दुष्परिणामही भरपूर आहेत, हेही लक्षात घ्या. याने काळे वर्तुळ नाही जात डोळ्यांखालील, पण डोळे नक्की जातील. त्यामुळे योग्य ठिकाणीच याचा योग्य रोगांवरच वापर करावा. नको तिथे वापर करणे कटाक्षाने टाळावे. मनाने कारभार करू नयेत. आजचा आयुर्वेदिक उपाय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला अजून कशाबद्दल माहिती पाहिजे तेही आम्हाला सांगा. आम्ही तुमच्यासाठी असेच गावठी आणि घरगुती रामबाण उपाय घेऊन येऊ. आजच आपला चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि ज्यांना खरंच ह्या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ज्यांना बेंड होतात, खास खरूज आहे, मी जे व्हिडिओमध्ये सांगितले ते रोग आहेत, आजार आहेत, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराजांचा विजय असो.